आज वातावरण थोडं उदास होते. पावसाने थोडं नाही तर खूप दुःख दिले आहे. मात्र यावेळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहे. सकाळी शेतात आलो. आधी बोरवेल चालू करायचा होता, पण कितीही प्रयत्न केला तरी तो चालू झाला नाही. थोडे कांदे लागवड करायची बाकी होती. त्यासाठी पंप चालू करत होतो. आपण तयार केलेल्या शेतात पाणी साचून गेले होते. मोठ्या भावाच्या शेतात कांद्याचे बियाणे पेरले होते, पण पावसाने सगळं वाहून गेले ते. ठिबकच्या लाईनी पण पाण्याने गोळा करून एका ठिकाणी ढिगासारख्या करून दिल्या होत्या. या वर्षी पावसाळ्यात पण पाणी साचले नव्हते, पण आता बांधात पाणी साचले होते. कधीच भरत नव्हता. या वर्षी पूर्ण पाण्याने भरला होता. मात्र पाण्याने सगळं भरून टाकले होते. भाजीपाला लागवड करायचा होता, पण पावसामुळे सगळं थांबून गेलेले आहे. लागवड करायची आहे, जमीन पण तयार केलेली आहे, पण पाऊस काम करू देत नाही. शेतकऱ्याची मनस्थिती खूप खिन्न झालेली आहे. सर्वात जास्त नुकसान यावर कापूस पिकाचे झाले आहे. पीक डोळ्यासमोर नष्ट होताना पाहत आहे. शेतकऱ्यासाठी ही फार कठीण गोष्ट आहे. जर अजून जास्त पाऊस असाच आला तर आपल्या पाईपलाईन पाण्यासोबत वाहून जातील. म्हणून आता आधी सगळे गोळा करून एका जागी ठेवले. शेतात पाण्यासोबतच खूप गाळ आलेला होता, त्यामुळे जमिनीची पृष्ठभाग अधिक सुपीक झाला आहे. चिकूचे आळे करायचे बाकी होते, पण पावसामुळे ते काम पण थांबलेले आहे. काही आळे तयार तर बाकीचे अजून बाकी होते. नंतर आरी घेतली आणि चिंचाच्या झाडाजवळ साफसफाई आणि छाटणी करायची होती. आधी छाटणी व साफसफाई केल्यानंतर एकदम सुंदर दिसत होती. जागा पण छान तयार झालेली होती. काम करताना हाताच्या बोटाला थोडं लागलं, पण शेतात काम करताना अशी दुखापत ही आपली साथीदार असते. गायला मोकळं सोडलं, ती शांतपणे चारा खात होती. तो क्षण मात्र सगळ्या थकव्याला विसरायला लावणारा होता. घरी घेऊन जाण्यासाठी लिंबू वेचणी केली आणि दिवसाचे पूर्ण काम संपवून घरी निघालो.